श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नजीकच्या निमगाव कोऱ्हाळे येथे सालाबाद प्रमाणे श्री मल्हार मार्तंड कृपेने मोठ्या मंगलमय वातावरणात वार्षिक चंपाषष्ठी उत्सव सोहळा संपन्न होत आहे। उत्सवानिमित्त श्री साई चरित्र पारायण व हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असून शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दैनंदिन हरिपाठ, कीर्तन सोहळा व अन्नदान महाप्रसादाचा भाविक लाभ घेत असून या सप्ताहाच्या 5व्या दिवशी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तळेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून त्यांनी मल्हारी महात्म्य सांगून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। यावेळी समस्त निमगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। चंपाषष्ठी उत्सवानिमित्त श्री खंडोबा मंदिर व परिसरात सुंदर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गेली 40 वर्षे निमगाव ग्रामस्थांनी येथील चंपाषष्ठी उत्सवाची ही धार्मिक परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली असून या धार्मिक सोहळ्याचे उत्तरोत्तर स्वरूप वाढले असल्याचे समाधान यावेळी तळेकर महाराज यांनी व्यक्त केले। सर्वप्रथम ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, कारण आपलं ग्रामदैवत आणि कुलदैवत खंडोबा महाराज यांचा चंपाषष्ठी उत्सव अतिशय उत्साहाने तरुण, बाल, गोपाळ, महिला मंडळ, मातृवर्ग, पितृवर्ग, भजनी मंडळ, गावकरी अतिशय उत्साहाने संपन्न करताय। खरं तर गावासाठी एक जमेची बाजू आहे। जेव्हा गाव समाज संघटित होतो आणि एकत्र आल्याने ते काही उत्साह करतो, तो उत्साह वेगळा असतो आणि उत्साहाचा फायदा अनेक आहेत। उत्साहाच्या माध्यमातून एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा मनोरुग्ण या विकारापासून समाजाला वाचवत असते। म्हणून आमच्या ऋषी मुनींनी हे नैमित्तिक उत्सव घालून दिले त्या चंपाषष्ठी। आणि चंपाषष्ठी हा जो उत्सव आहे, मंदी आणि मल्ल या दैत्यांचा भगवान परमात्मा शिवाने खंडोबा महाराज अवतार धारण करून चंपाषष्ठी दिवशी वध केला आणि तो चंपाषष्ठी हा खंडोबा महाराजांचा विजयाचा दिवस आहे। म्हणून तो औचित्य साधून, तो पर्व काळ साधून या ग्रामस्थांनी अतिशय सुंदर आयोजन नियोजन केलं। धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत, म्हणून ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आणि खरं तर हा एकाचा कार्यक्रम नसतो, हा सगळ्यांचाच कार्यक्रम असतो, कारण एक खंडोबा महाराज दैवत असं आहे की या दैवताला सर्वजण भजतात, सर्वजण म्हणतात। साईबाबा सुद्धा एक दैवत असं आहे की साईबाबांना सुद्धा सर्व समाजाची लोक मानतात, सर्व समाजाची लोक भजतात। म्हणून खंडोबा महाराज आणि साईबाबा या भूमीमध्ये जो उत्सव चालला, हा संदेश साईबाबांनी दिलेला आहे, खंडोबा महाराजांनी दिलेला आहे आणि तो संदेश ग्रामस्थ आणि निमगाव पंचक्रोशी अतिशय आनंदाने स्वीकारतात, त्याचं संवर्धन करतात, पाळतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद। माझं नाव शिवाजी महाराज तळेकर भालूरकर म्हणतात मला, आणि संपर्क नंबर 9822 78 35 25। तसा संपर्क नंबर माझा प्रत्येकाकडे आहेच। गेल्या 35-40 वर्षात सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराज या फडाचा मी सेवेकरी असल्या कारणाने रामगिरीजी महाराजांचा सेवेकरी असल्यामुळे जवळजवळ हा पंचक्रोशी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्याच फडावरचे असल्या कारणाने सर्वांचा परिचय आहे। निमंत्रण केलं, हे राज्याचं कार्यच असतं। पहिला साधूचा सन्मान करणं ही आमची संस्कृती परंपरे। यापूर्वी आतापर्यंत जे राजे झाले तिथे राजे लोक आपल्या साधूचा सन्मान करत होते, साधूचा आश्रय घेत होते, साधूचे सन्मानी राज्य चालत होते। त्यात यांनी केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे। तर दर दिवशी पंचक्रोशीतील 3 ते 4 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असून दिनांक 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी उत्सवाच्या मुख्य दिवशी काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार असून साधारणतः 20,000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार असून या उत्सवात सहभागी होऊन श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन निमगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 65 85.